हे साती नंदीध्वज हे होमकट्ट्याजवळ आल्यानंतर हिरब्बुनी हे होमकुंडामध्ये उतरून ते बाजरीचे कणकीचे त्याला साडी बांधून त्याला मंगळद्रव्य मंगळसूत्र जोडवे बांधून साडी नेसून मंगळसूत्र जोडे बांधून आणि दांडा बांधून हार घालून ते विधानोक्त पूजा करतात। नंतर सगळीकडे तूप अर्पण करतात। तूप कर्तन केल्यानंतर सर्व विधिवत झाल्यानंतर त्याला अग्नी देतात। अग्नी दिल्यानंतर पुन्हा हे नंदीध्वज होमकट्टाला प्रदक्षिण मारतात। 5 प्रदक्षिण मारल्यानंतर पुन्हा बाकुण होत असतात। ते सिद्धेश्वरांचे ते मंदिराचं वरच्या साईडला ते बाकुण होते। देशमुख घरातील एक वासरू सकाळपासून ते उपास असते, पाणी नसते, त्याला काय खायला सुद्धा गाडलेलं नसते। हे नंदीध्वज तिथे आल्याबरोबर त्यांच्यासमोर सर्व साहित्य ठेवतात। जे जे साहित्य उगवतात ते सर्व साहित्य ठेवतात आणि ज्या साहित्याला जे वासरू तोंड लावतात ते वस्तू माग होतात। आणि विशेष म्हणजे ते मूत्रोत्सर्जन केल्यानंतर पाऊस होतं। जरी मूत्रोत्सर्जन नाही केलं तर पाऊसच होत नाही आणि खवळलं झालं असलं तर ते हे देशामध्ये भारतामध्ये आणि सर्वच देशामध्ये खळबळचा उडतात असं संकेत आतापर्यंत आम्ही बघितलेला आहे। सिद्धय्या स्वामी सोलापूर सनातन भारतीय संस्कृतीच्या अधिष्ठानातून मानवीय मूल्य जिवंत ठेवण्यासाठी माझ्या माणसाला शिवयोगी सिद्धरामेश्वर गुरु महाराजांनी माझ्या माणसाला सुखानं समाधानानं शांतीनं आणि कर्तव्यशीलतेने जीवन जगण्यासाठी अष्टविनायकाची प्रतिष्ठापना केलेली आहे। त्याचबरोबर 68 लिंगाची सुद्धा प्रतिष्ठापना महाराजांनी केलेली आहे। म्हणून सोलापूरला आतापर्यंत कुठलाही नैसर्गिक भूकंप म्हणा महापूर म्हणा आलेला नाही आणि भविष्यात येणारही नाही। म्हणून असं सर्व भारत देशातील एकमेव यात्रा, भारत देशामध्ये यात्रा भरपूर होत असतात, जत्रा भरपूर होत असतात, पण भारत देशातली एकमेव यात्रा ही तब्बल हे 3 दिवस नाही, 5 दिवस नाही, आठवडा नाही, 1 महिना गड्डा यात्रा ही अखंड भारत देशामध्ये सुप्रसिद्ध आहे। अशी आपली एकमेव यात्रा म्हणजे ते शिवयोगी सिद्धरामेश्वराची महायात्रा सुप्रसिद्ध आहे। म्हणून कर्नाटक, आंध्र, इतर राज्यातील सुद्धा लोक येऊन भरभरून येऊन येथे आपलं दर्शन घेतात आणि पावन होतात आणि मनुष्य जन्म कल्याणासाठी शिवयोगी सिद्धरामेश्वराची आराधना करणं, त्यांचं दर्शन करून आपलं जीवन पावन करून घेऊया। शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय।